नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. नववर्षापूर्वी सरकारची मोठी भेट. पेन्शनच्या रकमेत वाढ. आता जानेवारीपासून खात्यात येणार 3,000 रुपये पेन्शन. मात्र कोण असतील पात्र? चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि कर्मचाऱ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. पेन्शनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी. सरकारकडून नववर्षापूर्वीच पेन्शनधारकांना मिळाली मोठी भेट. पेन्शनच्या नियमानुसार आता 3 लाख रुपयापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले 40 वर्ष वयोगटातील विधवा आणि 1.80 लाख रुपयापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले 45 वर्ष वयाचे स्त्री आणि पुरुष या पेन्शनसाठी आता पात्र असणार आहे. नवीन वर्षापूर्वी पेन्शनबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील विधुरांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची घोषणा सरकारने केली असून आता या अंतर्गत विधुर निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत विधुरांच्या खात्यावर दरमहा 3,000 रुपये पाठवण्यात येणार आहेत. हे दर 1 डिसेंबर 2023 पासून लागू होणार आहेत आणि अशा परिस्थितीत डिसेंबरची पेन्शन 7 जानेवारीला मिळेल तर जानेवारीची पेन्शन ही फरवरीमध्ये दिली जाणार आहे. अलीकडेच मुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. राज्य सरकारने आता विधुर आणि अविवाहित लोकांनाही सामाजिक सुरक्षा पेन्शन देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील आता विधुर आणि अविवाहितांची ओळख पटवून त्यांना आता 1 डिसेंबर 2023 पासून पेन्शन मिळण्यास सुरुवात होणार आहे. सध्या अशा पेन्शनधारकांना 2700 रुपये पेन्शन दिली जात असून आता नवीन वर्षापासून 300 रुपयांनी वाढ करून ते आता 3,000 रुपये पेन्शन दिले जाणार आहे. वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी असलेले 40 वर्ष वयोगटातील विधुर आणि 1.80 लाख रुपयापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले 45 वर्ष वयाचे स्त्री आणि पुरुष या पेन्शनसाठी आता पात्र असणार आहेत. तर वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर आता दोन्ही वरील श्रेणी पात्र असणार आहेत. नोव्हेंबरमध्ये सीएम खट्टर यांनी वृद्धांच्या वृद्धापकाळ पेन्शनमध्ये 250 रुपये वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता वृद्धांनाही नवीन वर्षापासून 2750 रुपयाऐवजी आता 3,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. नवीन दर हे 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहे. म्हणजेच त्याचे फायदे फरवरीपासून आता पेन्शनधारकांना मिळणार आहे. तसेच स्टेज 3 आणि 4 मधील कर्करोग रुग्णांना 3,000 रुपये मासिक पेन्शन नवीन वर्षापासून सुरू करण्याचा निर्णयही सरकारकडून घेण्यात आलेला आहे. नुकत्याच मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वृद्धपकाळ सन्मान भत्त्यांच्या धर्तीवर 3ऱ्या आणि 4थ्या स्टेजच्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी मासिक भत्ता मंजूर करण्यात आला आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत नमस्कार.